नमस्कार. आपल्या रोजच्या आयुष्यात अनेकदा असे प्रसंग येतात जिथे आपल्याला वाटतं की कायद्याची मदत घ्यायला हवी. पण मग प्रश्न पडतो की सुरुवात नेमकी कुठून करायची? तर आज आपण आपल्या सगळ्यात जवळची म्हणजे जिल्हा आणि दुय्यम न्यायालयांची रचना अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. जरा विचार करा. समजा एखादा छोटा मोठा वाद झाला, तर न्याय मिळवण्यासाठी पहिली पायरी कोणती असेल? कुठे जायचं? हा प्रश्न आपल्यापैकी प्रत्येकाला कधी ना कधी पडतोच, नाही का? याच प्रश्नाचं उत्तर आपल्या स्थानिक न्यायव्यवस्थेच्या रचनेतच दडलेलं आहे. चला तर मग ही रचना नेमकी काम कशी करते हेच आपण पाहूया. एकदा का हे नीट समजलं की कायद्याची प्रक्रिया खूप सोपी वाटायला लागते. ठीक आहे, तर सगळ्यात आधी न्यायव्यवस्थेतले 2 मुख्य दरवाजे समजून घेऊयात. कोणताही खटला सुरू करण्यापूर्वी तो दिवाणी आहे की फौजदारी हे ठरवावं लागतं, आणि याच निवडीवर पुढचा सगळा प्रवास अवलंबून असतो. यातला फरक खरं तर अगदी सोपा आहे. दिवाणी न्यायालयात मालमत्ता, लग्न किंवा आर्थिक व्यवहारांसारखे वैयक्तिक हक्कांशी संबंधित खटले चालतात. आणि याच्या अगदी उलट दंड न्यायालयात खून, चोरी, दरोडा यांसारखे समाजाविरुद्ध घडलेले गंभीर गुन्हे हाताळले जातात. आणि ही एक खूपच इंटरेस्टिंग गोष्ट आहे, माहिती आहे का? जिल्हा स्तरावर एकच व्यक्ती 2 वेगवेगळ्या भूमिका निभावते. म्हणजे जेव्हा ते दिवाणी खटले हाताळतात तेव्हा त्यांना जिल्हा न्यायाधीश म्हणतात, आणि जेव्हा तेच न्यायाधीश गंभीर गुन्हेगारी खटले हाताळतात तेव्हा ते सत्र न्यायाधीश म्हणून ओळखले जातात. एकच व्यक्ती पण 2 महत्वाच्या भूमिका. आता आपण एका अशा प्रकारच्या खटल्यांकडे वळूया जे खूपच कॉमन आहेत, म्हणजे जमिनीचे वाद. यासाठी एक वेगळीच व्यवस्था आहे, आणि इथेच आपल्याला अपील करण्याची संकल्पना जास्त चांगल्या प्रकारे समजते. जमिनीच्या महसुलाशी किंवा तिच्या नोंदणीशी संबंधित वादांसाठी खास महसूल न्यायालये असतात. याची सुरुवात होते तालुका स्तरावर तहसीलदार न्यायालयापासून. आता समजा खालच्या न्यायालयाच्या निर्णयावर कोणी समाधानी नसेल तर ते वरच्या न्यायालयात दाद मागू शकतात. याच प्रक्रियेला अपील करणे असं म्हणतात. दंड न्यायालयाची रचना एक पिरामिडसारखी आहे, एक उतरंडच जणू. सगळ्यात वर आहे सत्र न्यायालय, ज्याला मृत्यूदंडासारखी मोठी शिक्षा देण्याचा अधिकार आहे. पण इथे एक महत्वाची अट आहे. त्यासाठी उच्च न्यायालयाची मान्यता आवश्यक असते. हा एक महत्वाचा चेक अँड बॅलन्स आहे. आता जसं जसं आपण ह्या उतरंडीत खाली येतो तसतसं न्यायालयाचे अधिकार कमी होत जातात. उदाहरणार्थ, मुख्य दंडाधिकारी 7 वर्षांपर्यंत शिक्षा देऊ शकतात, तर प्रथम श्रेणी दंडाधिकारी 3 वर्षांपर्यंत. यामुळे होतं काय की गुन्ह्याच्या गंभीरतेनुसार योग्य न्यायालयात त्याची सुनावणी होते. पारंपरिक न्यायव्यवस्थेत वेळ आणि पैसा खूप जातो. या आव्हानांवर मात करण्यासाठी एक आधुनिक आणि खूप सोपा मार्ग तयार करण्यात आला आहे. तो मार्ग म्हणजे लोक अदालत. हे एक वास्तव आहे की आपल्याकडची न्यायालयाची प्रक्रिया खूप वेळखाऊ आणि खर्चिक असू शकते. अनेक खटले तर वर्षानुवर्षे चालतात. याच मोठ्या समस्येवर एक तोडगा म्हणून लोक अदालतीची संकल्पना पुढे आली. तर 1985 साली सुरू झालेली ही लोक अदालत एक अशी व्यवस्था आहे जिथे दोन्ही पक्ष एकमेकांशी बोलून सामोपचाराने वाद मिटवतात. हा न्याय मिळवण्याचा एक अत्यंत जलद आणि कमी खर्चाचा मार्ग आहे. लोक अदालतीची लोकप्रियता वाढण्यामागे 3 मुख्य कारणं आहेत. पहिलं म्हणजे इथे भांडण्यापेक्षा सामोपचाराने तोडगा काढण्यावर भर दिला जातो. दुसरं, ही पद्धत खूप वेगवान आणि कमी खर्चाची आहे. आणि तिसरं, यामुळे इतर न्यायालयांवरचा कामाचा प्रचंड ताण कमी होतो. म्हणूनच वाहन अपघात, बँकेचे व्यवहार किंवा कौटुंबिक वादांसारखे खटले इथे अगदी सहजपणे मिटवले जातात. आणि हा यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. एकदा का लोक अदालतीत निर्णय झाला की तो अंतिम मानला जातो. तो दोन्ही पक्षांवर बंधनकारक असतो आणि त्याविरुद्ध कोणत्याही वरिष्ठ न्यायालयात अपील करता येत नाही. यामुळे वादाला तिथेच पूर्णविराम मिळतो. तर आतापर्यंत आपण दिवाणी, फौजदारी, महसूल आणि लोक अदालत अशा वेगवेगळ्या न्यायालयांबद्दल जाणून घेतलं. या सगळ्याच्या मागे एकच मोठा उद्देश आहे. या संपूर्ण रचनेचा पाया हाच आहे की प्रत्येक नागरिकाला त्याच्या स्थानिक स्तरावर अगदी सहजपणे न्याय उपलब्ध व्हावा. ही एक अशी व्यवस्था आहे जी खास सामान्य माणसाला न्याय मिळवून देण्यासाठीच तयार करण्यात आली आहे. लोक अदालतीसारख्या प्रयोगांमुळे एक प्रश्न मनात नक्कीच येतो की भविष्यात
तंत्रज्ञानाच्या मदतीने किंवा अशाच काही नवीन कल्पनांमधून न्याय देण्याची प्रक्रिया आजच्यापेक्षाही जास्त सोपी, वेगवान आणि सगळ्यांपर्यंत पोहोचणारी होईल का? खरंच विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का?